वापस जात असताना बहिर्जी नाईकांनी राजे यांच्याकडे पाहिलं आणि राजांना सांगितलं, की "राजे, वैशाख महिन्यामध्ये मोर ओरडत नसतो." त्यावेळेस राजांनी चाणाक्ष नजरेने बहिर्जी नाईकाकडे पाहिलं, त्यांना परत बोलावलं आणि विचारलं, "हे तुम्ही कसं काय ओळखता?" त्यावेळेस बहिर्जी नाईक म्हणाले, "हा वैशाख महिना आहे आणि मोर हा मृग नक्षत्राच्या वेळेस ओरडतो. त्यामुळे हा मोराचा जो काही आवाज काढला, यामुळे तुमची सगळी प्लॅनिंग विफल होईल. त्यामुळे तुमचा जो कोण मुलगा हा ओरडून मोराचा आवाज काढतोय, त्याला सांगा, की पावसाचा आवाज काढो." त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना अतिशय कुतूहल वाटलं आणि त्याला सांगितलं, की "बाबा, तू आमच्यामध्ये सामील होतोस का? तू स्वराज्याची सेवा करण्यासाठी इच्छुक आहेस का?" त्यावेळेस बहिर्जी नाईक ही खुश झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले. मित्रांनो, बहिर्जी नाईक वेगवेगळे सोंग घेण्यामध्ये, वेगवेगळ्या कला करण्यामध्ये अतिशय निपुण होते. त्यामुळे स्वराज्याच्या हेर खात्याची जबाबदारी बहिर्जी नाईकावरती आली. हेर खातं सांभाळत असताना बहिर्जी नाईकांनी आदिलशहा दिल्ली